हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. आणि रविवारचा दिवस आहे. आज आपल्या टग्गूचा वाढदिवस आहे, 5वा वाढदिवस आहे. तर तिच्यासाठी थोडे गिफ्ट्स आणलेले होते. तिची जे गिफ्ट तिला पाहिजे होते, जे जे ती मला सांगत होती, "मला हे पाहिजे, मला हे आणशील का?" ते मी डोक्यात ठेवून तिच्यासाठी सर्व घेऊन आलेली आहे. सर्व म्हणजे थोडे-थोडे घेऊन आलेली आहे काल. आणि आज अजून ती झोपलेली आहे, तर म्हटलं ती झोपायच्या आधी सर्व गिफ्ट जे आहे ते पॅक करून घेते आणि तिला छान असं सरप्राईज देते. आणि सकाळी उठून मला वाटलं की आहे जो पेपर आहे गिफ्ट पॅक करण्याचा तो आहे. पण उठून बघितलं तर तो थोडाच होता. म्हटलं जाऊ दे, जेवढे आता त्यामध्ये पॅक होतात तेवढे करून घेते आणि नंतर बाकीचे जे आहे ते तसेच ठेवते. तर ती मला विचारत होती, मला गिफ्ट नाही दिलं का? मला गिफ्ट नाही आहे का? म्हटलं तुला देते थोड्या वेळाने. तू उद्या तुझा बड्डे, उद्या तुला देते. तर तिला काहीच माहिती नाही. तिला ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या मी तिच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर इथं आता सर्व गिफ्ट पॅक करून घेते आणि थोडं डेकोरेशन पण करायचं आहे. आज रविवार असतो इकडे आणि सर्व शांतता असते आणि रविवारी या लोकांचा, जर्मन लोकांचा आराम करण्याचा दिवस असतो. त्याच्यामुळे आपल्याला मशीन अशी दंगा वगैरे काही जोरजोरात आवाज वगैरे असे करता येत नाही. तर मी आज कोणालाच बोलवलेलं नाही आहे. आज फक्त आमची जी शेजारची जर्मन आजी आहे तिला बोलवलेलं आहे आणि आम्ही घरचे, कारण की रविवारचा दिवस असतो तर थोडी शांतता आपल्याला पण ठेवावीच लागते. हॅपी बर्थडे. नाही, अजून झालं नाही ना, अजून झालं नाही ना, अजून झालं नाही, डेकोरेशन झालं नाही. झालं की मी तुम्ही डोळे बंद करू. ओके. झालं की डेकोरेशन झालं की बंद करू ना. हॅपी बर्थडे मैडम प्रिन्सेस. हॅपी बर्थडे. मग तर डेकोरेशन करेन, मग तू असे डोळे बंद असे डोळे बंद करून आले ना. हो. जय तू मग बेडरूम मध्ये. गुड मॉर्निंग हो बाई. चांगली बाई, चांगली बाई. कसं दुखू राहिले? नाही, मस्त डेकोरेशन. तर इथं आता आमचं डेकोरेशन चालू आहे आणि अन्वीने आधीच सांगून ठेवलेलं होतं सर्वांना की तुम्ही छान मस्त डेकोरेशन करा आणि नंतर मला डोळे बंद करून हॉलमध्ये जा. नंतर मी डोळे बंद उघडून बघेल की डेकोरेशन कसं आहे. असं तिचं सकाळचंच चालू होतं. पण आता जेव्हा आम्ही डेकोरेशन करायला लागलो तेव्हा ती सर्व बघून घेत होती. म्हणते मी थोडं थोडं बघते आणि थोडं थोडं बघत नाही. तुम्ही करा, मी तुम्हाला सांगते. तर हे जे बॅनर होतं हे आम्ही अदितीच्या बड्डेलाच ऑर्डर केलेलं होतं. अन्वीच्या बड्डेला केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ, तिला पण प्रिन्सेसचं पाहिजे होतं म्हणून अदिती तिथं नाव आहे. तर अन्वी म्हणे नाही मला हेच पाहिजे. तर मग म्हटलं जाऊ दे, आपण हेच लावून घेऊया. आणि हे स्टार आहे हे मला लावायचे नव्हते कारण छान ते फक्त बॅनरच खूप छान दिसत होतं. पण अन्वीचं चालू होतं की नाही मला त्याच्यावरती ना प्रिन्सेसवरती असे स्टार पण लावायचे आहे. तर मग थोडं तिचं पण ऐकून घेतलं आणि ते स्टार लावून घेतलं. तर आमचं चालू होतं अदितीच्या बाबाचं आणि माझं वरती लावायचं की खालती लावायचं. तर तीच अदिती आणि अन्वी सांगत होत्या, नाही नाही असं करा तुम्ही, आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, असं लावा. तर त्यांच्यानुसार आम्ही करत होतो कारण तिचा वाढदिवस होता, तिला जसं आवडते त्या गोष्टी आम्ही करत होतो. तर आता सकाळी हे डेकोरेशन सर्व चालू आहे आणि अन्वीने तिचा जो ड्रेस आहे तो सकाळीच घालून घेतला. आंघोळ वगैरे सर्व बाकी होती, ड्रेस तिने सकाळीच घालून घेतला. तर हे इथं आपला टीन पण रेडी केलेला आहे आणि त्याच्यानंतर मैदा आणि मी चॉकलेट करणार आहे म्हणून हे कोको पावडर यामध्ये मिक्स केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपली साखर, तेल आणि दूध यामध्ये मी मिक्स करून ठेवलेलं आहे आणि यामध्ये पण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर पण टाकून घेतलेले आहे. आता सर्व हे मिक्स करून बेकोन मी प्रीहीट केलेलं आहे. मिक्स करून आता मी बेक करायला ठेवते आणि थोडे मी आपले चोको चिप्स यामध्ये टाकणार आहे, छोटे छोटेवाले. तर अन्वीला पाहिजे होता चॉकलेट केक, तर इथं मी केक बेक करून केलेला आहे. केकची जी रेसिपी आहे ती ऑलरेडी मी चॅनलवरती आपली अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळे मग डिटेल रेसिपी मी काही दाखवली नाही. आणि आज आमच्या जर्मन आजीला मी आपली भारताची मस्त पावभाजी खाऊ घालणार आहे. तर त्याच्यासाठी इकडे आपले ते लादी पाव असतात ते मिळत नाही म्हणून मी पाव पण आता बेक करून ठेवते. डिटेलमध्ये आज सर्व रेसिपी दाखवता आली नाही कारण की काम खूप होते, गडबड चालू होती. केक पण मी आजच बनवला आणि स्वयंपाक, ब्रेकफास्ट, मुलींची तयारी, त्यामध्ये मग रेसिपी काही मला पूर्ण शूट करता आली नाही.
आणि इथं केकचं डेकोरेशन सोडलं तर केकची टेस्ट जी होती ती छान होती. केकची क्रीम वगैरे इथं जसे आपल्या भारतात जशी क्रीम वगैरे मिळते तसं इथं क्रीम इतकी चांगली मिळत नाही. आणि तसं जसं मला आलं तसं मी टाईमपास त्याला केलं. हा आता ओपन कर. हा निवी आंटीनं दिला. ओपन कर एकदा. Das ist meine Freundin Geschenk. Ihre beste Freundin. Wo kriegt denn ihr solche Kleider? Hier gibt's sie doch nicht. Das? Hildesheim gibt's die nicht. Das nicht. Nein, nein. Oh, das ist aber toll. निवी मावशीला थँक्यू म्हण. Nicht nachher. निवी मावशीला थँक्यू म्हण. निवी मावशीने दिले डांकशून म्हण निवी मावशीला. थँक्यू म्हण निवी मावशीला. Thank you. तुला आवडलं? तर माझ्या मैत्रिणीनं तिला ड्रेस इथं पाठवून दिलेला होता. तर इथं आपली प्रिन्सेस तयार आहे. तिला माहिती होतं अन्वीचा बड्डे आहे आणि तिने तो ड्रेस पाठवून दिला. तिला जे बाळ झालेलं आहे छोटं तो तर ते येऊ शकली नाही त्याच्यामुळे मग तिने ड्रेसच तिला पाठवून दिला. आणि अन्वीसाठी हे सरप्राईज होतं. खूप छान हॅप्पी झाली ड्रेस बघून. तर इथं सर्व आम्ही रेडी करून ठेवलेलं आहे. डेकोरेशन पण केलेलं आहे. आणि आता मी औक्षण करून घेते. जी आपली पद्धत आहे ते मी ओमाला सांगत होती की आमच्याकडे असं वाढदिवस असलं किंवा कोणतं पण कार्य असलं लहान मुलांना छान असं औक्षण केलं जाते, अशी पूजा केली जाते. तेच आम्ही ओमाला सांगत होतो. ओमा पण विचारत होती काय असं. ओमा बघत होती. तिला या गोष्टीचं खूप असं कुतूहल वाटत होतं की किती छान पद्धतीनं सर्व गोष्टी करतात. कुंकू वगैरे लावून आरती वगैरे करून खूप छान ते आमच्या जर्मन आजीला आवडत होतं. तर ती बघून विचारत होती प्रश्न हे कशासाठी करतात का करतात. तर तिला खूप छान वाटलं हे आपल्या गोष्टी आणि परंपरा बघून. तर आता अन्वीचं मी औक्षण करून घेते आणि नंतर मग केक वगैरे कट करून घेऊया. जर्मन आजीने खूप भरभरून अन्वीला आशीर्वाद दिले. नेहमी आमची आजी देतच राहते जर्मन आजी. तर तुम्ही पण भरभरून आपल्या अन्वीला आशीर्वाद द्या आणि तुम्ही पण आमच्याबरोबर हा वाढदिवस साजरा करा. आणि व्हिडिओ कॉलवरती घरचे पण होते, मैत्रिणी पण होत्या. आज नाही बोलू शकले काही कारणामुळे त्यांना. तर म्हटलं चला व्हिडिओ कॉलवरती सर्वांना घेऊया. तर बाजूलाच सर्वांचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि इथं आपली टग्गूबाई वेट करत होती केक कट करण्याचा. तर आता आपण केक कट करून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर टग्गू. हॅपी बर्थडे टू यू. ये हे निघत नाही. थांब मी देते. Oh? Ich brauche einen Teller. Ja. Jetzt brauchen wir mal einen Teller. Meine Mama hat das gemacht. Ja. Habe ich vergessen, aber meine Mama hat das gekauft. Aber ich will das Herz essen. Wir legen es hin, ne? Guck mal. So, sollen wir noch eins abschneiden? Nein. Nee? Doch, doch. Nein. Ich kann nicht mehr, was ich will. Oder Jemand. willst du es abschneiden? स्टोरेज मध्ये Hä? Es reicht. Ja. So, ja. So. Ja. Das ist so Nachenputz. Ja, ich kenne es. Aber ich soll ja, Hände kannst du auch waschen. Ja. कसं आहे कसं आहे ग? गुड. Gut. मला खाऊ घाल ना तू. Ja. थांब, थांब, बिर्याणी. Damit soll der gut. तोंडात घाल ना मजा. Meine Mama hat gesagt, ich soll nicht. Weil, was? ओके. Ja, ist gut. Ach so, ich dachte, sie hätte gesagt, das will ich wissen. गिफ्ट ओपन करत पहिले खाऊन घेऊन आपण ओमाला देऊ कुकन. मग घे. Ganz lecker. दे. Das ist ganz schön lecker. So. हा चालते. सोजा निवी तू भी. हा चल बाय. Zusammen. दूसरा वेस कुखन ओमा लेकर.
Kuchen lecker? Wunderbar. 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 Genug Zucker da drin. Aber so süß ist es aber nicht. Ja. Nee, nicht zu süß. So ist gut. Ishwa is the Soma have a Zucker problem. Oma hat da mal mit Zucker. Meine Oma hat auch Zuckerproblem. बाकी किती पण जेवण असू दे, आमच्या जर्मन आजीला माझ्या हातचा चहा पाहिजेच. आजीला म्हटलं आज केक वगैरे चहा नाही घ्यायचा का, कारण आजीला पण शुगरचा प्रॉब्लेम आहे. तर म्हटलं आज चहा नाही घ्यायचा. नाही नाही नाही, केक असला तरी मला चहा दे तुझ्या हातचा. तर आजीसाठी तिथं चहा ठेवलेला होता आणि केक खूप छान झालेला, मस्त झालेला होता चवीला. ओमाला पण खूप आवडला होता. Ich will immer was Süßes essen. Au! Au, au! Ich bin ja auch so. Sie hat so viele Barbies. Erstens diese Barbie und zweitens jetzt hat Mensch. Das ist auch eine Barbie-Puppe. Ja. Das ist die große. ja. Also ich hatte auch so eine, aber meine ist alles jetzt verloren. Ihre Haare sind tot. Andi hatte sie mit Nagellack angemalt und so. Ja. Die ist nicht verloren gegangen. Oh, wie schön. Die Knete. Ja. Die klebt überall rum. Nicht? Viel Arbeit. Das sieht man schon. Ja. अरे बापा रे म्हणजे चावती राहू चावतं नाही तर Auf einmal, काय काय wenn गं टाकू die त्याच्यात? Gesundheit hat, dann sammeln wir Ideen und schreiben auf die Tafel. Und immer wird es zu ein Lied Es wird dann für ein Lied. Glück und viel Segen. Immer wird das immer dahin geschrieben auf die Tafel. Und dann geben alle uns ein Blatt und dann schreiben wir es auf und dann können wir noch dazu was malen. In der Schule. Ja. Eine Treppe. Und habt ihr Okay, es hat Pipi पाहिजे. इकडून एक पाय बाजू टकू So, Omas Pizza ist das fertig. kommt gerade richtig. So, Jetzt ist er richtig weit. so, dein Burger. Dankeschön. Oma kriegt den Pizza. वाटण. Ne? Ja. Und der Sohn packte die Mutter hier rein und so ist er mit ihr gegangen. Also da habe ich gedacht, nein, das kann ich gar nicht sehen. In Indien. Ja, in Neudelhi. Ja. Da gab es auch schöne Ecken, wo er wohnte. Da war so die Botschaften. So. Dann spielten die da Tennis und so. Aber da könnte ich nicht leben. Ich könnte dieses Arm und Reich, das könnte ich nicht sehen. तर नंतर आम्ही केक खाल्ला, चहा वगैरे पिला आणि खूप साऱ्या गप्पा पण केल्या. मुलींनी अन्वीने तिचे खेळणे ओपन केले. ते सर्व खेळणे जर्मन आजीला दाखवले. ओके ओमा, गुड. Ja, ist gut. बागू ein bisschen Scharf vorne. Nee, gut. nicht, das ist nicht scharf. Nee. Das ist das Brot. Wie ist Brot? Brot ist gut. Ja. Sogar vielleicht mehr als 3 Mal. halt बनवून Das manchmal geht er hoch, ohne dass ich es merke, und dann ist er wieder, hängt er so und geht nicht hoch. Oh. Heute ist okay, ne? Nein, ist nicht. Tut weh das. Es tut weh immer. Hier ist die Entzündung drin. Oh. Und Ein hier, bisschen Massage machen. ja, man jetzt, der eine sagt so, der andere so, weißt du? Einer sagt, jetzt soll sie halt so flach liegen. Diese, ich kriege nicht ganz gerade so. Jetzt muss ich zum Neurologen noch hin. Muss
Mal sehen, wo ich ankriege. Die sind schwer, da kommt man nicht so schnell ran. Mhm. Aber ich kann ja nicht erst ein halbes Jahr warten, dann bin ich vielleicht schon tot. नाही बघायचं मला अपॉइंटमेंट For this, ich gebe einen Termin für mich in Helios. Ja? Ich anrufen in Januari. Geben mir in April, Juni. नेक्स्ट Ja. Next year. Nächstes Jahr. Ja. Oh, lieber Gott. Das könnte ich ja nicht machen, dann bin ich tot. Nein, keiner tot. Ja. Und wo musst du hin? Grüße. Ja, Schilddrüse. Meine Arzt, der Hausarzt gesagt, es ist normal, aber du musst überprüfen das einmal. Ach, zur Kontrolle. Ja. Mhm. Hattest du da irgendwie Knoten dran? Mhm. Gar nichts. Nur die Werte waren höher. या Also, und ich habe immer gutartige Mhm. Knoten dran gehabt. Ah. Und das ist immer operiert worden hier, hier rein. Und mein Mann, der war so ein Schrot, so groß. Und eines Tages kriegte er den Schlaganfall. Und da hat er ja abgenommen, da waren wir 160, vorher hat er 220 gehabt. Mhm. Da sage ich, was hast du denn hier für einen kleinen Knoten? Für er oder für sie? Du? Nee, mein Mann. Ah, okay. Und da sage ich, da gehen wir mal mit zum Arzt. Mhm. Da sind wir dann hin, haben das prüfen lassen. Das war die Schilddrüse. Und stell dir mal vor, da war das alles, das ganze Gewebe, nach innen gewachsen. Also dieser Knoten war nur, weil er abgenommen hat. Und dadurch hat man das gesehen. Wenn ich da nicht drauf geachtet hätte, wäre er tot gewesen. Und zwar dieses Gewebe von der Schilddrüse. तर केक वगैरे खाणं झालं सर्व. त्याच्यानंतर ओमाला मी चहा पण बनवून दिला. खूप सारे तेव्हा पण गप्पा मारल्या. ओमा खूप सांगत होती तिच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी. आणि नंतर मग आज थोडं लवकरच जेवण करायला बसलो 5 वाजता. कारण की ओमा जी आहे ती लवकर जेवण करते, तर म्हटलं चला लवकर जेवण करूया. आणि पावभाजी तिला खूप आवडली, भयंकर ओमाला पावभाजी आवडली. याच्या आधी मी पावभाजी ओमासाठी बनवली नव्हती. खूप साऱ्या आपल्या इंडियनच्या गोष्टी आहे बाकीच्या करत राहते, पण आजपर्यंत पावभाजीचा काही मुहूर्त आला नव्हता. तर आज पावभाजी ओमाला खूप आवडली, एवढी आवडली का ओमा पाव आणि भाजी थोडीशी घेऊन गेली परत उद्याच्यासाठी. आणि ओमाच्या गप्पा तर चालूच राहतात खूप साऱ्या. जेवण थांबवते आणि गप्पा गोष्टी सांगत राहते. तिला बागच्या ज्या गोष्टी आहेत त्या सांगायला खूप आवडतात. व्यवस्थित आम्हाला सर्व गोष्टी सांगते, काय करायचं काय नाही करायचं. तर मला थोडासा थायरॉईडचा प्रॉब्लेम होता, तर तेच सांगत होते की इथं खूप टाईम लागतो. तर चला मग आजचा व्हिडिओ खूप मोठा न करता इथंच थांबवते. आमच्या गप्पा खूप वेळ चालू होता. आम्ही एक दोन घंटा मस्त गप्पा, जेवताना पण गप्पा मारत होतो. तर इथं आजचा व्हिडिओ थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार. छोटंसं सेलिब्रेशन आहे, घरातल्या घरात केलेलं आहे आणि सर्व गोष्टी घरात केलेल्या आहे. पावभाजी केलेली आहे, मस्त केक घरीच केलेला आहे, सर्व गोष्टी केलेल्या आहे. सर्व रेसिपी आज मला परफेक्ट दाखवता नाही आल्या. जर तुम्हाला यातली कोणती रेसिपी बघायची असेल मी नक्की तुम्हाला दाखवेन. केकची रेसिपी मग ऑलरेडी टाकलेली आहे, तर ते पण तुम्ही चेक करू शकता. पावभाजीची पण रेसिपी आहे, पण पुन्हा तुम्हाला परत जर पाहिजे असेल तर मी परत तुमच्यासाठी बनवून रेसिपी टाकेल. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक मेसेज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा. बाय बाय.